नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन बाप्पाने त्यांचं मंगल असं रूप आणि त्यांचा आशीर्वाद सगळ्यांना दिलाच आहे. आणि त्याच निमित्ताने आज आपण आले आहोत केदारदादांच्या घरी. केदारदादा, कसे आहात तुम्ही? मी मस्त. तू कसं आहेस? बरं आहेस? मी सुद्धा मस्त. दादा, काय सांगाल, बाप्पा आले तुमच्या घरी, किती प्रसन्नता आहे, काय काय असतं सगळं? हे 2 दिवस, 1.5 दिवसाचा गणपती आहे, त्यामुळे आज आणि उद्या हे 2 दिवस आमच्या घरी अतिशय एकदम वेगळं वातावरण असतं. एक तर काय आहे की ना, आपण ना हल्ली एकमेकांना भेटतच नाही आहोत. घरात पण आपण एकमेकांशी मोबाईलवर बोलायला लागलो किंवा मेसेज पाठवायला लागलो. तर या निमित्ताने आमचे सगळे मित्रपरिवार, आमचे कुटुंबीय, बेलाच्या घरचे, माझ्या घरचे, सणाचे मित्रमैत्रिणी, माझे मित्र, आपल्या फील्डमधली लोकं, आपल्या फील्डला सोडून असलेली माझी काही मित्रमंडळी आहेत, हे सगळे येण्याचं एक कारण असतं ना, तर तो हा सण आहे. आणि त्यामुळेच आनंद जास्त आहे. म्हणजे आपण असं बोलू शकतो की इतर दिवशी सुद्धा आपण भेटतो, पण ज्या दिवशी बाप्पा घरी येतो तेव्हा एक भेटण्याचं कारण आता इतर दिवशी पण भेटणं होत नाही. तर हे जे इथे येणं 2 दिवसात यायलाच पाहिजे आणि डोकं टेकवायलाच पाहिजे. छोटंसं उदाहरण सांगतो. सिद्धार्थ जाधव कुठेही असला आणि जर तो मुंबईत असेल तर तो कसल्याही परिस्थितीमध्ये 2 दिवसांमधला 1 दिवस इथे येऊन गणपतीचं दर्शन घेऊन जातो. आता उद्या भरत आहे. भरत उद्या इथे येईल. शर्वण जोशी येतो, अंकुश येतो, माझे बाकीचे सगळे आता जेवढे मित्रमंडळी माझे वाढत चालले ते सगळे येतात. तर ती इच्छा होते त्यांची इकडे येण्याची, ती महत्त्वाचं आहे. तर जसं तुम्ही आता बोललात की माझे इतरही मित्रमैत्रिणी येतात किंवा माझ्या क्षेत्रामधले असू दे किंवा इतरच्या क्षेत्रामधले. तर जेव्हा गिरगाव, त्याच्यानंतर आपलं लोअर परे, लालबाग वगैरे या एरियामध्ये जेव्हा तुम्ही भटकायचात मित्र बोलून बाप्पाच्या निमित्ताने बाप्पाला बघायला वगैरे, काय होती तेव्हाची झिंग? ती झिंग अजूनपर्यंत आहे का तशीच? मला काय वाटतं माहिती ना, की आपल्याला आपण जे गमावलं ना त्याच्याबद्दल रडत राहण्यापेक्षा जे कमावलं त्याचा आनंद घेऊया. त्यात आपण आज असा दिवस आहे की आपण सकारात्मकच बोललं पाहिजे. कारण बाप्पा आपल्या घरी आला आहे, त्यांनी नकारात्मक गोष्टी ऐकून घरी जाता कामा नये. तर ते त्याच्या कानावर आपण याच गोष्टी टाकल्या पाहिजेत की तू जे आम्हाला आयुष्य दिलेलं आहेस ते आमच्याकडून चुका होत आहेत की त्या सगळ्या पोटात घाल, पण आम्हाला जे आयुष्य दिलं आहे त्याच्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. त्यामुळे ना मला मी मिस काय करतो की मी पवईला राहतो आणि मी लालबाग परळ मिस करतो. कारण लालबाग परळमध्ये तो 11 दिवसाचा सण म्हणजे जवळजवळ दिवाळी असते, पूर्णच माहोल असतो तो. पण तरीही आता माझा 2 दिवसाचा गणपती झाल्यानंतर मी माझ्या मित्रमंडळींच्या घरी गणपतीला जाणार. मी लालबागचा राजा, गणेश गल्ली, चिंतामणी, GSBचा गणपती, या सगळ्या गोष्टींचे, या गणपतींचं दर्शन घेणार, ही मला वाटतं ते आतून ती गोष्ट करावीशी. तर हे पण खूप मोठं काम माझ्याकडून हे करून घेतात ना, हे महत्त्वाचं आहे. बरं दादा, तुम्हाला हा प्रश्न विचारायला मला नक्कीच आवडेल की बाबांचं आणि तुमचं तर आता सगळ्यांनाच माहिती आहे कसं होतं, काय होतं ते, पण बाबांची आणि बाप्पाची अशी एखादी आठवण आहे का जी बाबा असं असतं ना की बाबा मी काही झालं तरी ही गोष्ट मी विसरू शकत नाही? आमच्या बाबांनी म्हणजे आजोबांनी, शाहीर साबळेंनी ती एक गोष्ट आम्हाला शिकवली की कुठल्याही लोककलेची सुरुवात ही गणाने होती. हो. त्यामुळे लहानपणापासून संस्कार आमच्या घरामध्ये त्याच पद्धतीचे झाले की गणपतीचं नाव घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट सुरू होणार नाही. मग ते शिक्षण असो, मग ती कला असो, काही. माणूस म्हणून पण मला असं मनापासून वाटतं की मी स्वामींचा खूप मोठा भक्त आहे. तर स्वामींची आराधना मी करतोच, पण पहिल्यांदा माझ्या तोंडून येतं ना तर ते गणपती स्तोत्रच येतं. कारण शेवटी गणरायाला वंदन करून मग सगळ्या गोष्टी होत राहतात. त्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यांचं, ते आहेत म्हणून आपण आहोत. बरं, मी याआधीसुद्धा तुम्हाला विचारलं, आता आमच्या प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की डेकोरेशन तर खरंच खूप सुंदर झालं आहे, पण बाप्पाच्या मागे आरसा लावण्याचं महत्त्व मला दादानी तर सांगितलं, पण प्रेक्षकांसाठी एकदा एकतर मला जेवढं कळतं तेवढं, मी काय असं काही हे नाही आहे का लावला आहे. तर मला असं वाटतं की जेव्हा आपण गणपती बाप्पाला आणतो घरी तेव्हा त्याचं पूर्ण दर्शन मिळायला पाहिजे. म्हणजे तू जर उभा राहिलास तर आत्ता गणपतीची पाठ पण दिसते, त्यामुळे तू एक पूर्ण दर्शन घेऊन बाहेर जातोस. दुसरं, आपण ज्या भावाने गणपती बाप्पाला बघतो तर म्हणतात ना लहान मुलांना नजर लागू नये, तसं असतं ना. तर तू जेव्हा इथं उभा राहतोस ना तर पहिल्यांदा आरशात तू दिसतोस, त्यामुळे तुझं ना पटकन लक्ष स्वतःकडे जातं. तर ते बाप्पाकडे ते आपलं बाळ आहे ना, छोटीशी मूर्ती आहे ना, त्यामुळे त्याच्याकडे नजर लागू नये एवढीच इच्छा आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतं, कारण का आम्ही आल्यावर आमचं तेच कन्व्हर्सेशन सुरू होतं की बाबा त्याच्यामागे काही ना काहीतरी तथ्य असेलच. बरं दादा, तुम्हाला सरतेशेवटी जाता तर शेवटचा प्रश्न विचारतो.
आता शूटिंगच्या दरम्यान वगैरे तुम्ही बाहेर असल्यामुळे पाहिजे तसं जर घरी लक्ष देता येत नसेल किंबहुना ती गोष्ट तुमच्याकडून होत नसेल, पण असं कधी झालं आहे का की तुम्ही काय काम करता किंवा मॅडम काही काम करतात आहेत आणि तुम्ही तिकडे गेला तिकडून ओरडा मिळाला की अरे बाजूला थांबव जर आम्हाला करू द्या, असं कधी झालं आहे का? म्हणजे काय मला कळला नाही हा प्रश्न. जर मॅडम काही काम वगैरे करत असतील इथे घरात बाप्पासाठी वगैरे किंवा किचनमध्ये असं. घरामध्ये आमच्याकडे कितीही आम्ही दिग्दर्शक बाहेर असलो हां. तरीही घरातलं दिग्दर्शन हे सगळं बेला सांभाळत असते हां. आणि तिला तिच्या मनासारखी गोष्ट करायला मिळावी यासाठीच ते झटतो ना. आणि मला काय वाटतं माहिती आहे ना की ते सगळ्या याच्यामध्ये आपली हात घालण्याची गरज नाही आहे. त्या गोष्टींची स्पेशालिटी असते. अगदीच. तर जे घर सांभाळण्याचं काम इतकं मनोभावे बेला करते, जसं माझं प्रोडक्शन सांभाळते तसंच ते घर सांभाळते. तर मग दिग्दर्शन करताना माझं डोकं लागतंच आहे ना, दोघंच इकडे दिग्दर्शनाची कशाला डोकं लावू. नाही खरंच खूप भारी वाटतं आहे. तुर्तास आम्ही थांबतो, आपल्याला थोडं वेळेचं बंधनसुद्धा आहे, पण खरंच खूप भारी वाटतं आहे. खूप गोड मूर्ती आहे, छोटीशी आहे, त्यातल्या त्यात जसं तुम्ही बोलत की शाडूची मूर्ती आहे. खरंच खूप भारी वाटतं आहे. धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.